वंदना वंदना भीमा, वंदना वंदना भीमा। तूच शान तूच जान आमचा अभिमान भीमा। तूच आवाज तूच लढा आमचा स्वाभिमान भीमा। भीमा भीमा भीमा, जय भीम जय भीम। भीमा भीमा भीमा, जय भीम जय भीम। तूच दिलास आम्हाला प्रकाश, तूच उभा केलास नवा विश्वास, तूच लिहिलास बदलाचा इतिहास। सर्वदा संपन्न श्री संपन्न बंधू आणि भगिनी आपणा सर्वांना सविनय जयभीम। तसेच या कार्यक्रमाला अगत्य उपस्थिती ज्यांनी दिली ते आमचे कार्यक्रमातील सेक्टर 19 चे उमा सोसायटीचे माजी अध्यक्ष आदरणीय गायकवाड साहेब, तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे केंद्रीय शिक्षक आदरणीय इंगळे साहेब, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सविनय जयभीम। आणि पुढील कार्यक्रम बघा, पुढे आपल्याला कार्यक्रम तर करायला बाबासाहेबांबद्दल विचार मांडायचे आहेत। आज आपण विचार घेण्यासाठी आलेलो आहोत। त्यापूर्वी बाबासाहेबांनी जो आम्हाला धर्म दिलेला आहे त्या धर्माची उपासना आणि वंदना घेण्यासाठी आपण इथे ही मांडणी केलेली आहे। आपल्याला विनंती करतो की ज्याला जमेल त्यांनी इथे यायचं आहे। आपल्याला पंचायत क्रमांक घ्यायचा आहे। पंचायत क्रमांक याच्यासाठी घ्यायचा आहे की 5 अंगांनी केलेला हा नमस्कार याच्यापुढे आपला अहंकार करून गुडघ्यावर घ्यायचा आहे। आपला असलेला मनातील अहंकार याच्यामुळे शांततेने सहकार्य करा। विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुकोटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। शिक्षापदं समाधियामि।
विदुरजनक देवरूपं सुजीव विमलचक्षु गभीरकोशं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरचं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवर्धनतु आद्यकुलभूषतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसत्संगति शास्त्रशासनमति बुद्धितेज पंकजानरवरा रक्तसुजनोद्धार भगवंत अमृताखरा भक्तकाज चौदार संगरी शस्त्रधरिता करी कांतला हरिमुरी रौद्ररूप मुक्तिपट कोणता घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्धसज्ञ शरणबुद्धास शरणधम्मास शरणसंघास मी भीमराज भीमराज केमिनो सभ्ये भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागम यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अन्तरिक्षे सभ्येव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सकच्च सुनन्तु भासितं तस्मा आणि ह्याच महिन्यामध्ये महात्मा फुले ज्योतिबा महात्मा फुले यांची 199वी जयंती साजरी झाली. त्यांच्याबद्दल ज्यांना कोणाला बोलायचं असेल आज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल ज्यांना बोलायचं असेल त्यांना विनंती करतो की आपण इकडे येऊन या पुस्तकावर येऊन 2 शब्द बोलावे. आपले काकांनी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती आहे. त्याबद्दलही सर्वांना शुभेच्छा. दोघे आपल्या भारताचे एक तर शिल्पकार आणि दुसरे समाजसेवक. आज कदाचित मी इथं बोलते ते ह्या दोघांमुळे, कारण दोघांनी समाज सुधारणा तर केली, त्याचसोबत जे स्त्रियांना सुद्धा खूप काही अधिकार दिले, खूप काही म्हणण्यापेक्षा समानतेचे अधिकार दिले. आज मी बोलतीये तुमच्यासमोर कारण ती इक्वॅलिटी वगैरे आहे. आणि तसेच ज्योतिबा फुलेंनी त्यांची धर्मपत्नी जी आहे सावित्रीबाई फुले त्यांनी जी पहिली शाळा काढली ती मुलींची काढली. त्यांनी समाज सुधारणा केली. तसेच आपल्या भारताची जी आज राज्यघटना आहे ज्याच्यावर आपला भारत पूर्ण जगामध्ये वेगळा ओळखला जातो. याचं कारण काय असेल फक्त साहेबांनी दिलेली राज्यघटनेमध्ये कोणती अशी गोष्ट नाही आहे की जी आपल्याला मान्य नाही. प्रत्येक गोष्ट मान्य आहे. त्यांनी प्रत्येक मुद्दा हा बसून दिला. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टींचा त्यांनी विचार केला. प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक स्त्री जातीचा किंवा पुरुष जाती प्रत्येकाचा विचार करून आज त्यांनी आपला भारत देश खूप पुढे नेलेला. आणि आपल्या भारत देशात जर आज समानता, शांतता किंवा एकता जे आहे ते फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. जयंतीनिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि धन्यवाद. बाबा साहब के बारे में बोलना सूरज को दिया दिखाना जैसा है. हम लोग बहुत जो भी जानते हैं उनके बारे में थोड़ा बहुत बताएंगे. जो सूरज 1891 में महू से उदय हुआ, मध्य प्रदेश में महू गांव है, वहां से बाबा साहब अम्बेडकर जी का जन्म हुआ था. तो वहां से उदय अमेरिका, इंग्लैंड सब जगह जगमगाया क्योंकि बाबा साहब ने बोला था कि अगर हम
पढ़ाई करेंगे और आगे जाएंगे तभी हमारा विकास संभव है। तो बाबा साहब के कहने के अनुसार उन्होंने खुद करके दिखाया। सतारा में पढ़ाई हुई, मुंबई में पढ़ाई हुई और फिर उस समय के राजा सयाजी राव जो छात्रवृत्ति चलाते थे, जो छात्रों को पढ़ने के लिए बाहर भेजते थे, उन्होंने देखा कि एक मेधावी बालक जो पढ़ना चाहता है उसको अमेरिका भेजा पढ़ने के लिए। अमेरिका में उन्होंने एमए किया, इंग्लैंड में उन्होंने बैरिस्टर का कोर्स किया, उसके बाद हिंदुस्तान वापस आए। यहाँ पे आके उन्होंने देखा राजनीति में बहुत ज्यादा तकलीफ है, समानता नहीं है, बहुत सारी परेशानी कठिनाइयां हैं। उनकी कोशिश बहुत रही लेकिन लोग समझ नहीं पाए बाबा साहब को, इसलिए वो बहुत दुखी भी थे। बाबा साहब कभी भी धर्म बदलना नहीं चाहते थे, लेकिन वो इतने दुखी थे कि हिंदू धर्म से बौद्ध धर्म उन्होंने अपनाया। उसके 3 महीने बाद ही उनका स्वर्गवास हुआ। वो कभी भी नहीं करना चाहते थे। बाकी वो कोई भी होता, इतने बड़े ये समझदार थे कि वो मुसलमान धर्म में नहीं गए। अगर दूसरा कोई होता तो शायद जा सकता था, लेकिन उन्होंने मुसलमान धर्म में जो 6 दिसंबर 1956 को अस्त हुआ, बहुत उनके साथ हम मेहनत उठाते हैं कि उस समय की सरकारों ने उनको ज्यादा महत्व नहीं दिया। नमस्कार। 135व्या जयंतीनिमित्त त्याला विनम्र अभिनंदन आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना सुद्धा त्यांचं विनम्र अभिनंदन करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर अनेक पुस्तकं आहेत, अनेक ग्रंथ आहेत। मला वाटतं की पूर्ण दिवस रात्र असे केले तर वर्षानुवर्ष असतील। मला एक छोटासा तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट महत्वाची सुचवली, ती म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपल्याला जागृत करण्यासाठी। आता आपण काही दिवसापूर्वी बघतो एका नदीमध्ये 1100 लिटर दुधाचं त्यात मिसळण्याचा प्रयत्न केला, तर ही अंधश्रद्धा आपल्या देशात कधीच नव्हती। तर ही आपली अंधश्रद्धा आपण त्यागून श्रद्धा करा। त्या दुधाचं वाटप जर लहान बाळांना, वृद्धांना केलं तर ठीक झाले असतं। म्हणजे त्यांनी एक संदेश दिला आहे या भारत देशाच्या जगामध्ये की श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको। डोळे उघडून तुम्ही पुस्तकी ज्ञान घ्या, पुस्तकाचा अवलंबन करा। समाजाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर शिक्षण हा उत्तम साधन आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सर्वात मोठं साधन म्हणजे समाज आणि त्या समाजातून आपल्याला भेटणारा सुसंस्कृतपणा। सुसंस्कृतपणा म्हणजे श्रद्धेचं प्रतीक। अंधश्रद्धा तुम्ही ठेवू नका, पण श्रद्धा आता या 135व्या जयंतीनिमित्त त्याला विनम्र अभिनंदन करून मला बोलण्याची संधी दिली, तर या प्रोत्साहनाचं आणि या समाजाचं मनपूर्ण अभिनंदन। धन्यवाद। जय भीम। या माझ्या मामा फुलेपासून आणि सगळेजण आल्यानंतर सगळ्यांचे आभार। सगळ्यांनी बाबासाहेबांबद्दल बोललं, त्यांचं सामाजिक कार्य आणि अस्पृश्यतेवरती काम केलं, महिलांच्या अधिकारावरती काम केलं। पण 2-3 गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो की याच्या व्यतिरिक्त त्यांनी ते बाकी कामं केली, खास करून इंडस्ट्रीसाठी आणि भारताच्या विकासासाठी। एक पहिली गोष्ट अशी आहे की 1935 मध्ये त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, प्रॉब्लेम विथ द रुपी। आणि हा प्रॉब्लेम विथ द रुपी हा जो एक प्रबंध त्यांनी लिहिला होता ना, ते बेस बनलं फॉर्मेशन ऑफ आरबीआय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी फॉर्म झाली आहे ना, त्याचा बेसिस त्यावेळेस 1935 मध्ये क्रिएट झालं होतं। लॅटर ऑन ही डन द आर्ग्युमेंट इन द पार्लिमेंट पोस्ट इंडिपेंडन्स, त्यानंतर आरबीआय फॉर्म झाली। बेसिस ऑफ आरबीआय 1950 झालं होतं। नेक्स्ट डे त्यांनी एक प्रपोजल मांडलं, हे गिवन द बेस ऑफ द ग्रीड। आज आपण इलेक्ट्रिक ग्रीड वगैरे बोलतो ना, तर इलेक्ट्रिक ग्रीडची फर्स्ट बेस फॉर्मेशन स्टार्टेड इन 1950
1949. त्यावेळी बाबासाहेबांनी ह्या प्रपोजल पार्लमेंटमध्ये मांडलं होतं. त्या टाईम कायदे जे संविधान होतं त्याचे जे आर्ग्युमेंट होते त्याच्यामध्ये हा पॉईंट होता. तो त्यांनी पुरा करणं स्ट्रॉंग आणि सबसिक्वेंटली बाय 1952-53 ग्रीड ऑफ इंडिया. त्यानंतर आपण एक सुद्धा वॉटर कन्झर्वेशन आपण बरेचदा ऐकलं आहे की एक वॉटर ग्रीड असायला पाहिजे, त्याच्या एकमेकांना जोडायला पाहिजे वगैरे बरेच आम्हाला डिस्कशन झालं. तो वॉटर कन्झर्वेशन वर स्टार्टेड इन दॅट टाइम 1946 च्या आसपास हा एक पहिला आयडिया आहे. तर असं बाबासाहेबचं जे कार्य आहे ते फक्त समाजासाठी किंवा फक्त एवढे पण त्यांनी भारताच्या विकासासाठी जे विजन दिलं होतं ते अजूनही ताजं आहे आणि त्याची थँक्यू फॉर सगळ्यांकडे एकच सांगतो शिका सगळे थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केलेले खूप मोठे होते. ते त्यावेळेस आपल्या राज्यघटना गेली सगळ्यांना माहिती आहे की ती राज्यघटना गेली तिच्यामध्ये ती आज पण आपल्याला ते छोटे छोटे पॉईंट आज 135 वर्षानंतर काय पाहिजे आपल्या जनतेला आपल्या भारतीय जनतेला ते त्यांनी विचारपूर्वक राज्यघटना लिहिली म्हणजे खूप मोठा आहे की छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत काय केले पाहिजे, कुठे काय रेग्युलेशन लागले पाहिजे हे सगळ्यात मोठं आपल्यासाठी सगळ्यात मोठा समाज सुधारणा लाभलेला आहे. आणि त्यांनी त्यावेळेस जे आपल्या इथे संस्थांमध्ये प्रॉब्लेम झाले होते त्यांनी समानता समांतर खूप जास्त प्रयत्न करून आपल्या सगळ्यांना एकत्रित केले आणि त्यानंतर आज सगळेजण एकत्र राहून जर एकत्र राहत आहे हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. त्यांनी सांगितले की तुम्ही नेहमी शिक्षण घ्या. शिक्षण हे आपल्या भारताची खूप मोठी गरज आहे आणि त्यांचे जे वाक्य सगळ्यांनी लक्षात घेऊन सगळेजण पुढे जात आहे ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. धन्यवाद. पवन दोनशे देशामध्ये बाहेर 200 देशामध्ये जयंती साजरी करत आहे. त्यांचा विचार करा की महाभारत किती महान होते, त्यांचे विचार किती लोकांना पसंत होते. त्यांनी सर्वांनी बोल घेऊन त्यांच्या विचारावर त्यांनी सांगितलेला संदेश त्यांना मनात ठेवून मी चालले तसे वाढले किंवा त्यांनी सांगितलेला शिवा संघर्ष करा हा मंत्र तरी वाढला नाही तरी सर्वांचं कल्याण होईल. आणि आता जास्त बोलत नाही पण तरी त्यांना एक गोष्ट सांगितली इच्छितो किंवा सर्वांना बाबासाहेबांचे स्वप्न होते की भारत बौद्ध करेल, भारत बौद्ध करेल. खऱ्या अर्थाला बौद्ध झालेला आहे का विचार करा. तसे विचार करून आता या मेमध्ये किंवा 2027 मध्ये जे जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये आपण सर्वांनी जात पण बौद्ध द्यायची, आपण धर्म पण बौद्ध द्यायचा. कारण बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा त्यांची इच्छा होती आणि ते खरंच जिवंत असते त्यांनी भारत बौद्धमय केला होता. मी हा विचार करून जनगणनेमध्ये जात पण आपली बौद्ध द्यायची आणि धर्म बौद्ध द्यायचा. महान म्हणून लिहायचंच नाही कारण की महान पुष्कळ लोक असं महान नाही लिहिला. बाबासाहेबांनी जी मूल्ये दिलेली आहेत त्याचं पालन करतो. रोजच्या आयुष्यामध्ये ते जगण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांनी अंधश्रद्धा तुम्ही जसं साहेबांनी सांगितलं तुम्ही श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका. कारण या अंधश्रद्धेत काही आज भूरू भारतसारखे जन्माला महिलांचं जे म्हणजे त्यांना पिळलं जाते
दीडशे वर्ष झाली, इंग्रजही गेले, सगळे गेले. ब्रिटिशांच्या काळात असं म्हणलं जायचं की सूर्य त्यांच्या कुठेही म्हणजे सूर्य ब्रिटिशांच्या राज्यातून कधी मावळतच नाही. पण आपल्याकडे असा सूर्य जन्माला आला, तो आजही नाही, पण आज त्याचा त्याने दिलेला जो प्रकाश आहे तो आजही आपल्याला प्रकाशमय करतो, आपल्याला जीवनात उजेड पाडतो. ज्याप्रमाणे एका हिंदूने भगवद्गीता वाचली पाहिजे, त्याप्रमाणे मी सांगतो तुम्ही भारतीय संविधान वाचा. भारतीय संविधान वाचणं ही आजच्या भारतीय नागरिकांची तेवढी मोठी गरज आहे. भारतीय संविधान आपण वाचत नाही, अज्ञानापायी आपण वेगवेगळ्या राजकारण्यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे आपण त्यांना बळी पडतो आणि समाजामध्ये जे राजकारण घडते आणि जे एकमेकांना मारलं जाते, जो द्वेष पसरवला जातो, हा त्याचाच परिणाम. तुम्ही भारतीय संविधान नीट वाचलं नसेल तर मी हिंदू म्हणून मी म्हणतो की जितका आत्मीयतेने भगवद्गीता वाचली आहे तितकाच आत्मीयतेने मी भारतीय संविधान वाचला आणि तो माझ्या महामानवाने मला दिला, याचा मला अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येक भारतीय असला पाहिजे. जय भीम म्हटल्यानंतर समोरून पुन्हा जय भीम आलाच पाहिजे. जय भीम हा म्हणण्याचा मक्ता फक्त एका समाजाने घेतलेला नसावा असं माझं प्रामाणिक मत आहे. जय भीम म्हटल्यानंतर समोरून पण जय भीम आलं पाहिजे. त्याच प्रकारे काही लोक म्हणतात महापुरुष लोकांनी वाटून घेतले. महापुरुष लोकांनी वाटून घेतले पण आम्ही वाटून नाही घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने साजरी करतो, पण या महामानवाची जयंती साजरी करताना ही लोकसंख्या इतकी कमी काय हा माझा एक सरळ साधा प्रश्न आहे. आजही इथे माझे बरेच हिंदू बांधव आलेले आहेत. फक्त एकच वाटते की 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबर या कार्यक्रमाच्या वेळेला रस्त्यावर अभिमानाने मिळणारी जमात फक्त एकच का असते, सगळी जमात का नाही होत, ही आली पाहिजे आणि जय भीम मानाने म्हटलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जय भीम. नव्याण्णव जयंतीनिमित्त आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचं अभिनंदन. तसेच आज मी मागच्या वेळेला बाबासाहेबांबद्दल थोडंफार बोललो होतो, त्यांचं शिक्षण आणि त्यांना अवगत असणाऱ्या भाषा याबद्दल बोललो होतो. पण आता तेवढं काही बोलणार नाही, थोडक्यातच बोलणार आहे. फक्त बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलं, महिलांसाठी काय केलं, फक्त त्यांच्या बुद्धिस्ट ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला, बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यावर ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्याच महिलांसाठी केलं का त्यांनी संविधानामध्ये, तर नाही, सगळ्या समाजासाठी त्यांनी केलेलं आहे, परिवर्तन केलेलं आहे. तर कारण काय, महिलांबद्दल फक्त मला बोलायचं आहे. आम्ही हिंदू धर्मातून परिवर्तित झालो. हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीमध्ये महिलांना काय स्थान होतं, तर सुरुवातीला आपण जाऊया तर एखाद्या महिलेचा प्रतिवाला की तिला पण त्या अग्नीमध्ये टाकलं होते. हे आपण इतिहासात वाचत आलो. पण ते कोणी काढलं, एक महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तो कोणी दिला, तर त्यापूर्वीच्या काळात जेव्हा इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये राजा राममोहन राय त्यांनी ही जी सती प्रथा होती, जेव्हा पतीच्या अग्नीमध्ये पत्नीला चालत होते, ती सती प्रथा ती राजा राममोहन राय काढली. पण त्यानंतर काय झालं, तर त्यानंतर महिलांना मुंडन करून घरात बसवायची. तिचा पती काय तिला मुंडन करून घरात बसवायचं. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता, तिला संपत्तीचा अधिकार नव्हता, तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा प्रकारामध्ये त्यानंतर राजा राममोहन राय नंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले ह्या महिलांच्यासाठी शिक्षण घेऊन आल्या.
त्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, महिला शिकू लागल्या. पण त्याच्यानंतर बाबासाहेबांनी तर कायदाच केला महिलांसाठी. त्यांना आरक्षण दिलं. कुठलं तर त्यांना शिक्षणाचा हक्क, त्यांना संपत्तीचा हक्क, त्यांना बऱ्याच काही गोष्टी आता पडद्या लक्षात येत नाही त्या, पण असा जो हक्क दिला हा फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यानुसार दिला. याच्या अगोदर कायदे नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत आणि ह्याचं रूप हे प्रत्येक महिलेवर आहे. बाबासाहेबांचं हे रूप प्रत्येक महिलेवर आहे. तेव्हा ह्या ऋणाला आपण कसं सामोरे गेलं पाहिजे तर प्रत्येक महिलेने समजलं पाहिजे. आता आमच्या दोन ताईंनी बाबासाहेबांबद्दल थोडीफार माहिती सांगितली, पण प्रत्येक महिला शिकली पाहिजे. म्हणजे आमचे साहेब बोलून गेले की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिकल्याशिवाय काही होत नाही. तर बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण कशासाठी पाहिजे. तर बाबासाहेबांचं एक वाक्य होतं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राचीन करेल तो बोलण्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्यावर जे होणारे काही अत्याचार आहे किंवा अन्याय आहे तर याला वाचा फोडण्यासाठी आपल्याला शिक्षणाची जरूर आहे. तर हे शिक्षण आपल्याला घेतलं पाहिजे. आमचे साहेब बोलून गेले की कायदा, बाबासाहेबांनी जो कायदा लिहिला संविधान, हे संविधानाचे आर्टिकल जेव्हा आपण वाचतो तेव्हा आम्हाला समजतं की कुठल्या कायद्यामध्ये आपण आपलं संरक्षण करू शकतो किंवा आपली प्रगती करू शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे. एवढी वर्ष झाली, 70 वर्ष झाली स्वातंत्र्य येऊन, तरी आम्हाला शिक्षणामध्ये लहानपणापासून संविधानाबद्दल कधीच कोणी सांगितलं नाही आणि माहिती सुद्धा नाही. तर हे शिक्षण आम्हाला संविधानाचं शिक्षण हे शालेय शिक्षणापासून जर सुरुवात झाली असती तर आम्हाला कायद्याचं ज्ञान झालं असतं आणि आम्ही कायदेशीर चाललो असतो. आमचं शिक्षण पूर्ण झालं असतं. शिक्षण पूर्ण करून आमच्या पुढच्या पिढीला आम्ही मदत करू शकलो असतो. तर असं हे बाबासाहेबांनी घेऊन ठेवलेलं संविधान, आभार मानतो साहेबांचं की त्यांनी आम्हाला कायद्याबद्दल थोडीफार माहिती सांगितली की आम्हाला संविधान वाचलं पाहिजे आणि ते वाचून आमच्या जीवनाच्या प्रगती केली पाहिजे. तर या 153व्या 135व्या जयंतीनिमित्त आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आणि ते आम्हाला निमंत्रित करतात नेहमी निळे साहेब, जाधव साहेब, आपले सगळ्यांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व जे श्रद्धा संपन्न शिवसंपन्न आपले सुद्धा सगळ्यांचे आभार मानतो. आपल्याप्रती आणि सर्व या 3 रत्नांच्या प्रकाशाने आपले कल्याण कल्याण अशी मी मनोकामना व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम मला वाटतं इथे संपला असं जाहीर करतो. संचालक ज्यांनी केलं त्यांना विनंती करतो की त्यांनी हा पुढील कार्यक्रम असेल तर त्यांनी आपल्या अशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपला जाहीर यांचा कार्यक्रम
वंदना वंदना हे माँ